तर नमस्कार मंडळी. सकाळी तोंडावर म्हाव मारून म्हणजे आईच्या भाषेत म्हाव मारून मी आज चाललंय कोल्हापुराक. सकाळी येऊन पोचले. सावंतवाडीत एकटो दिलंय. कारण काय काम ना धंदे शिवराम शिंदो. मी एकटोच चाललंय म्हटला कोल्हापुराक. कॉलेजात काम होता माझा म्हणून मी इला डायरेक्ट वाडीत पोचलोय. वाडीसून बस धरून मी चाललोय आंबोली आजरा मार्गे कोल्हापूर. या माका ट्रॅव्हलमध्ये ना जर हेडफोन असत तरच मजा येता. पण तुमका माहिती आहे माझं नशीब एकदम खराबच आहे. हेडफोन मी चार्जिंगच करू नाही. माझं नशीब असं नाही. काय करतले आता ऑप्शन नाही. मग म्हटलं आता काय करतलंय. येऊन पोचलंय म्हटलं दांडेलीक पोचलंय. म्हटलं आता व्ह्यू बघित बघित एन्जॉय करीत जाऊया. पण तुमका माहिती आहे तुमचं भावस म्हणजे एक नंबरचं आळशी. म्हटलं झोपानच काढूचा. पण एवढे दिला आंबोली. म्हटलं आंबोलीचं व्ह्यू नजारो म्हणजे एकदम सॉलिडच. माका पण खूप आवडतं. त्याच्यामुळे मी आंबोलीचा नजारो घेत व्हिडिओ काढीत 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 आंबोलीच्या बस स्टँडवरती पोहोचलाय. तोपर्यंत जरा आंबोलीचा नजारा तुम्ही बघा. तर आता आम्ही पोचलो आंबोलीच्या बस स्टँडवरती. गाडीत गर्दी तेवढी नाही होती. आणि हो साईड तो काका नुसतो कॅमेऱ्यात बघितला. नंतर आजारात जरा थांबलेली गाडी. म्हटलं उतराया. कारण काय पाय जरा मोकळे करूया. कारण काय 4 तास बसन राहणं मुश्किल हा कंटाळा येता. खूपच म्हणजे एकदम असा एकदम पिंजऱ्यात अडकल्यासारखे वाटते. त्याच्यामुळे माका तर नाही जमणार 4 तास एका जागेवर बसायचंच निवांत. कारण का मी आहे धुडधुडे एकदम बसतो. झाला. नंतर परत गाडी चालू झाली. आणि मस्त एन्जॉय करीत व्ह्यूचं एन्जॉय करीत हा वातावरण जरा बरा वाटतं ह्यांचा या साईडचा पुढे आजारच्या नंतर. पण झाडा वगैरे नसल्यामुळे खूप गरमी अतिशय मरणाची गरमी. आमच्या कोकणात तेवढी नाही कारण का सगळीकडे झाडच असतात. पण हिसर कशी जास्त झाडं नाही त्याच्यामुळे खूप ऊन गरमी नाही सहन होणार नाही. तिकडच्या लोकांका होत असतं पण माका तरी नाही होत सहन. झाला मग मी या पुढे येईल. आणि हे पुढे व्ह्यू वगैरे जाताना व्ह्यू म्हणजे एकदम कडकच काय टेन्शन नाही. आणि ती लांबसून दिसत होती पवनचक्की वगैरे दिसत होती लांबसून माका. ते पण बघलंय. नंतर आम्ही येऊन पोचलोय निपाणीक. आणि पूर्ण असं फिरत फिरत जाऊचा पट्टा. निपाणी झाला. आणि म्हटलं वाईच झोपान घेऊया कारण काय तुमका माहिती आहे मी किती आळशी येतो. झोपल्याशिवाय आपलं मन लागणार आहे. आणि मग मी येऊन पोचलोय शिवाजी युनिव्हर्सिटीत. बघा तुम्ही शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर. मी पोचलोय शिवाजी विद्यापीठमध्ये. आता मी माझा काम आहे जरा डिपार्टमेंटमध्ये म्युझिक डिपार्टमेंटमध्ये ते जातं आहे. बघा सुंदर अशी युनिव्हर्सिटी कोल्हापूर शिवाजी युनिव्हर्सिटी. चला तर भेटाय पुढे तुमका. सुंदर मी कशासाठी बोललो हे तुमका दिसतला कारण की हिचे रोड वगैरे सगळं एकदम क्लीन असतं. आणि त्याच्यामुळे माका हिसर युनिव्हर्सिटीत एकदम मजा येता. कारण की 2 वर्ष मी हिसर काढलं आहे. आणि एकदम वातावरण पण एकदम शांत आणि सुंदर. चला जातो म्युझिक डिपार्टमेंटमध्ये आता. चला तर मंडळीनो मी आमच्या कॉलेज संपल्यानंतर किंवा भूक लागल्यानंतर आम्ही सर मी आणि माझं ग्रुप माझे मित्र वगैरे सगळे काही सर आम्ही खाऊ गए त्या कॅन्टीन. आता माहीत नाही बंद हा वाटतं. बंदच हा वाटतं काय माहीत नाही कशाक बंद आता. पण आम्ही हे सर आता घरं वगैरे साठवून या म्हणजे आम्ही नाश्तो किंवा जेवण करू गेलो तर हे सर सगळे जुने आठवणी ताजे होतात. चला आता कॉलेजकडे नेते तुमका. तर आता मी पोचलो आहे डिपार्टमेंटला म्युझिक डिपार्टमेंटला. बघा तुमका दाखवते माझा कॉलेज.
माझं कॉलेज चला दाखवते आज मी जरा काम करून येते. काम जाऊ ना माझं काम अजून खूप आहे. मी जाते जरी भूक लागली म्हाका. मित्र येतं म्हाका नेऊक. मित्र हाडीचंच कोल्हापूरचा त्याच्यामुळे जेवू जातले. नंतर परत येतं डिपार्टमेंटमध्ये काम करतं माझा आणि नंतर मी संध्याकाळी मग घराकडे. इलो बरोबर टायमार इल्लो लांब दिसतो हॅलो गाइस गोप्रो अरे शी हां चल हां तू पण दिसतो तारखेला रात्री 11:30 मी मस्त सकाळी 7पर्यंत 8 तारखेच्या सकाळी 7पर्यंत 12 लिटर भांग पिली आहे. आणि त्यानंतर मग मी दिवसभर रंगपंचमी केली. मग घरी आणि तुला काय मग बोलले नंतर- काय? हा? घरी मारली आहे. नाही घरी नंतर मग मी दिवसभर रंगपंचमी केलो. त्यानंतर मी परत दुपारी अराऊंड 3च्या आसपास परत 4 लिटर भांग पिली आणि मी हसत घरी आलो. घरी मला माझी बाईक अशी मक्खनसारखी वाटत होती. मग इतर वेळेला 120ला थरथरती, आता थरथरे ना का प्रचंड भांग पिऊन मग मी घरी गेलो आणि मग मी झोपलो आणि मग मला अर्ध्या तासानं जाग आली. मग मला सगळं असं फिरत होतं. मग मी विचार केला फिरते मग जरा वरण भात खाऊया. मग मी 2 डबे भात बनवला आणि घरी कोण नाही होता? होते काय बाबा होते. आता याच्यात काय सुंदर स्टेबिलायझेशन आहे खरं याचं. हॅलो बीच नाही. काल मी खेळून गेलो पूर्ण काळ. रंगपंचमी खेळ. मग क्रिकेट खेळ काल आमच्या गावाची तुमच्या गावात रंगपंचमी दिवशी क्रिकेट खेळतात? अरे उद्या आहे रे. का वाटते ते? उद्या कसं काय? 9 दिवसाची. मग आम्ही काय करत होतो? चिकन खातोय तू ते बरोबर आहे का? हे जे चिकन खातोय तू ते घरी सांग माहिती आहे तुला? हो. मग दाखवतो व्हिडिओ. घरी येतो तुझ्या आता व्हिडिओ दाखवतो. खूप सुंदर आहे. तुला दिसायचंच आहे काय? मग ऑफकोर्स मी दिसायला पाहिजे. फेमस झाल्यावरती हे फुटेज कामात येईल. सोडलेला आहे. हां आता चालू केलं आहे. होय काय? मी आता त्याला जस्ट सोडलेला आहे बाईक आधी. ओके. आता मी त्याला चालेल. भेटतो नंतर परत किती 24-23 तारखेला कुठे? सावंतवाडीमध्ये. हां बरं चालेल. घ्यायला येणार आहे ना? तुला घ्यायला येतो मी. जाते. चालेल. चल बाय बाय. तर माझं आता काम आहे जरा लायब्ररी. चला लायब्ररीच चलो बाय. काम का माझं जाऊन आहे मला ते परत येतलं मी आहे सरच. माझं काम आहे म्हणजे सर्टिफिकेट घेऊ घेतलं तर तेव्हा मी नोटीस वगैरे माझं करून घेते. सगळं डिपार्टमेंटला जाऊन सगळ्या व्हिजिटिंग त्यांचा सांग वगैरे घ्यायचे असतात. तो देखेंगे अभी तो नहीं हो रहा है तो ठीक है ये बात नहीं देख लेंगे बाद में. चलो अभी हम चलते हैं फिर से घर को. बाय बाय. जसं मी तुमका सांगलेलं आहे माझा नशीब फुटक्याचा. कारण काय माझा एवढ्या 4 तास प्रवास करून माझा कामच जाऊन आहे ज्या कामासाठी मी येईल नाही त्याच्यामुळे नशीब फुटक्या. नशीब गांडू को क्या करेगा पांडू. मराने त्या काकाने माका सोडला कारण का अर्धरच. कारण काय मधीत रस्त्याचं काम झालं होता आणि मी काढले कॅमेरो आणि केसर हात फिरत चाललंय मस्तपैकी व्हिडिओ काढत. सगळेजण मारा बघू होते म्हटला बघिनत माका काय पोचतले काय. असं करून मी एक मोबाईल काढलाय. मोबाईल नाही सॉरी गोप्रो काढलाय आणि मी आपलं चाललंय शूट करीत. आणि मी येऊन पोचलोय डायरेक्ट कोल्हापूर बस स्टँड. कोल्हापूर बस स्टँडवरती नेहमीच गर्दी असतं. कारण काय माहीत नाही कारण पण असतंच गर्दी. क्राऊड जास्त असतं. मग बस स्टँडवरती इल्या माका माझी दिसली सावंतवाडी बस. सावंतवाडी बशीत बसले मी आणि जाताना पण माका विंडो भेटली आणि येताना पण विंडोज भेटलेली असा. त्याच्यामुळे टेन्शन नाही असं विंडोवर मस्तपैकी झोपान द्यायचा ताणून आणि डायरेक्ट घरात जायचा.
कारण काय हेडफोन तर नाही आहेत. गाणी मी ऐका शकणे नाही. हं, हं. कंटाळलो. आळस काढीत काढीत जाऊचा पट्टा. ठीक आहे हां. आजच्यापुरती एवढाच. कारण काय आज मी या पूर्ण 4 8 तास एकदम ट्रॅव्हल करून मी या पूर्णपणे थकलोय. आता हे सर तुम्ही बघतात, ती असा साखर कारखाना तो. म्हणजे आज जरा आंबोलीच्या जरा पुढे आहे तो. एक्झॅक्ट लोकेशन माका माहीत नाही. कारण काय माका ती एरिया माहीत नाही काय आहे तो नक्की काय नाव आहे त्या एरियाचं. नंतर मी पोहोचलो येऊन आंबोलीत. आंबोलीत जेव्हा येले तेव्हा असं माका वाटलं की मी पोहोचले सावंतवाडी. कारण काय कंटाळा येता बसमध्ये अक्षरशः बसाने एकदम कंटाळा येता. आणि फायनली मंडळींनो मी पोहोचलोय सावंतवाडीत. काळोख झालो, पण जेव्हा आपण आपल्या घराकडे किंवा आपल्या एरियात पोहोचतो, तो आनंद एकदम वेगळाच असता. कारण काय बाहेर राहून कंटाळा येता, आपलं घरच बरं असं वाटतं. आणि इतके 8 तास ट्रॅव्हल करून तर माका इलो कंटाळो. मग मी उतरले सावंतवाडीत. सावंतवाडी मी लागली गाडी. ती गाडी काढलंय आणि डायरेक्ट मी आज चाललोय घराकडे. तर मंडळींनो आजच्या